तर आपलं सगळं प्लॅनिंग फेस कटले. ही आपली गाडी याची हिरवळ आहे बघा. तो कसा आलाय मस्त. पहिलं ते हातातलं काम सोडायला लागतंय, पहिलं गाडीचं करावं लागतंय. गाड्या जपावं लागतात लय मित्रांनो, लय गाड्या जपावं लागतात. दुष्काळात 13 जे म्हणतो ना आपण, जे म्हण आहे तीही बघा. काय ब्लॉगिंग करतो ना युट्यूब साठी. लाजला ते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण करणार आहोत आपल्या मोठ्या गाडीचं काहीतरी काम. कारण तिचं एक काम निघलेलं आहे, तर ते बरंच रखडलंय आणि जवळपास 2-3 आठवडे झालं तिचं काम रखडलंय. तर आपण आज तिचं काम दाखवणार आहे. पण आज गुरुवारमुळं बहुतेक जर बंद असेल सर्व्हिस सेंटर, कारण लाईट नसतीये ना. तर बघूयात कसं होतंय. जर असेल चालू तर दाखवूयात, नसेल तर मग उद्याच्याला दाखवता येईल. आणि आपल्या 2 व्हीलरचा अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो. म्हणजे ऍक्च्युली तो बहुतेक मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेम आहे. ते काय होतं, दडदडीत न गेलं की गाडी मागं वाजती. तर मला कसं वाटत होतं की चेन वाजत असेल नाही का, असं लूज वगैरे पडून वाजते ना चेन, तर तसं होत असेल. पण ऍक्च्युली तसं काय नाहीये त्याचं. तर जे त्याचं एक्झॉस्ट आहे, तो एक्झॉस्ट काय होतोय, चॅशीला धडकतोय. तर चॅशीत आणि एक्झॉस्ट मध्ये साधारणतः 10 mm चा फक्त गॅप आहे. आणि बाकीच्या मी गाड्या बघितल्या होत्या सर्व्हिस सेंटरमध्ये, तर जवळपास 1-1 इंचाचा 1-1.5 इंचाचा गॅप असायचा. पण आपल्याला 10 mm चाच गॅप आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण लागतंय. तर त्याचे जे पॅनल आहे, तो पॅनल जो आहे तो बेंड आहे. तर आपण त्याचा व्हिडिओ तर पाठवलेला आहे. आता कंपनीकडून कधी त्याचं उत्तर येतंय ते आपण पाहूयात नाही का. तर अजून तशीच बघा, सकाळ झाली आपली, रात्री बराच उशीर झाला. व्लॉग एडिटिंग वगैरे अपलोडिंग तर आता केलंय, पण तुम्हाला दिसेल तो 10-10:30 वाजता दिसेल. तर त्यालाच बराचसा वेळ गेला. आणि बाकी आता आमच्या मॅडम तर काय खाताय, नाश्ता करतात. तो कोण घ्या नाश्ता करायला मंडळी. नाश्ता चाललेला आहे बघा त्यांचा. अजून त्यांनी काय म्हणजे आता फ्रेश होऊन त्यांची तयारी चालू आहे. हा, भूक लागली आज कशामुळे, फोन आला बघ. चला आपण पण करूया थोडा नाश्ता. तर आपलं सगळं प्लॅनिंग फेस कटले. ही आपली गाडी. आणि आता विषय असा झाला आहे की जे AC काम करत नाही म्हणून आपण चेक करायला गेलतो, पण आजही शोरूम बंद. तर आता ह्याला उद्या घेऊन जायचं. ही आपली बघा कालू कशी उभी आहे बघू शकता. हॉटेलवर चालू आहेत आपण. आजचं सगळं प्लॅनिंग फेस काढलं. काही ना काहीतरी आज दिवसभरात नियोजन लावायचं. तर शेवटी मग काय पर्याय नाही. अजून एक आपल्याला काम करायचंय. आता बघू, तुम्हाला सांगतो काय काम करायचंय. तरी बघा हिरवळ, याची हिरवळ आहे बघा. तो कसा आलाय मस्त. लॉंग राईडचं प्लॅनिंग चाललेलं आहे आपलं. तर अजून तर काय झालेलं नाहीये, पण लवकरच होईल असं वाटतंय मला. कोणतं होते ते तुम्हाला मी नक्कीच सांगतो. गाडीचं तर आपलं काहीच काम नाही झालं, पण आपलं हे आज हे बॉक्स जे बनवाय टाकले होते, हे काम आज आपलं झालंय. जे आपल्याकडं काही प्लाय शिल्लक होतं, तर त्याचं हे बनवायला टाकलं होतं, ते आज आणलंय. ह्याचं हे फिटिंग करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, ते जे बॉक्स बनवायला टाकले होते, काही आपलं जे अननेसेसरी जे सामान आहे बरंचसं पडतंय. जसं बघा ह्या कोपऱ्यात मग अनयुज्ड. आता हे काढायचंय. तो बॉक्स इथं बसणार आहे, दुसरा बॉक्स इथं बसेल असा वरती या इथं, आणि तिसरा बॉक्स आपला बेसिन पाशी बसेल या इथे बसणार आहे इथं वरती.
तर तेव्हा आपल्याकडे शिल्लक होतं प्लाय, तर त्याचं आपण ते बॉक्स बनवून घेतलेत आणि आज हे काम करून घेतलं. आणि अजून त्याला फोरमायका वगैरे बसायचा आहे. तो बसल्यानंतर ना ते फिटिंग होऊन जाईल. फिटिंग झालं की तुम्हाला मी दाखवतो. निदान आज काही ना काहीतरी ते काम तरी झालं. महत्वाचं दिवसभर तेच चाललं होतं विषय. आणि बाकीकडं आपल्याला काही कुठं जायला जमलं नाही, तर हे पहिलं काम करून घेतलं आणि ते आत्ता बॉक्स आणून टाकले. अजून ते बरंचसं काम बाकी आहे. फोरमायका लागायचं आहे, आतमध्ये कप्पे बसायच्यात, ते फिटिंग व्हायचंय, फिनिशिंग व्हायची त्याची, म्हणजे बरेचसं काम बाकी आहे. बहुतेक उद्याचा दिवस त्याला जाईल असा अंदाज आहे. तर तुम्हाला मी दाखवतोच. काम चालू झालं होतं ना, ते ज्यावेळेस बसायला फिटिंग करायला येतील त्यावेळेस दाखवतोच तुम्हाला मी. म्हणा म्हणा त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसिद्धार्थी. हे संध्याकाळचं दिवा लावला की आमचं चालू होतं प्रार्थना वगैरे देवाच्या. आणि अशा पद्धतीने दोघी बसतात, दोघी प्रार्थना करतात, देवाचा दिवा लावतात आणि वाचन चालू असतं त्यांचं असं. तर आता आपण निघालो आहोत गाडीचं काम कराय. आपल्या गाडीचा AC चाललं ना, आणि थोडीशी गाडी आवळून पण घ्यायची या. तर फोन केला होता मी शोरूमला. तर आता जो कालचा ब्लॉग हा कंटिन्यू नाही झाला, आता आज कंटिन्यू होईल हा. कारण काल काय विषय एवढा काय दाखवण्यासारखा नव्हताच आणि दुसरं काम चालली होती, त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवता आला नाही पुढं. तर आज तोच ब्लॉग हा कंटिन्यू आपण करतोय. आज आपण दाखवायला चाललोय आता गाडी. फोन केला होता मी शोरूमला, तर बोलले ती या घेऊन गाडी. तर आता बघूया नक्की काय झालंय. AC का काम करे ना गाडीचा, हीटर चालतोय, AC चालना, कूल व्हाय ना गाडी. आणि गाडी जी वाजती या ती पण जरा आज आवळून घेऊया. अशी आवाज येतोय कर्कश जरा, ते एकदम बॉडी दिल्ली झाल्यासारखं वाटायला लागली. ते SD महामंडळ कसं असतं सेम तसं वाटायला लागलंय जरा. कारण गाडी कंटिन्यू कामावर जाऊन जाऊन ना ही अवस्था बघा होतीये गाडीची. काय होतं गाडीचं असं काय काम निघालं ना लय डोकं आउट होतं. म्हणजे बाकीचे काम बाजूला तर पहिलं गाडीचं करून घ्यावं लागतं. कारण ते ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला साधन म्हणजे गाडीच आहे. कुठं जर इमर्जन्सी जायचं म्हणलं आणि काय जरी गाडीचं काम नसेल, म्हणजे गाडी जर काही काम करत नसेल तर लय वैताग येतो, म्हणजे नाही का. त्याच्यामुळे पहिलं ते हातातलं काम सोडायला लागतंय आणि पहिलं गाडीचं करावं लागतंय. गाड्याचा पाव लागतात लय मित्रांनो, लय गाड्याचा पाव लागतात. त्याच्यामुळे आता पहिलं काम करून घ्यायची पाळी झाली या. आणि बघूया आता कसं काय काय खर्च होतो या, किती म्हणजे माझा दुष्काळात 13 जे म्हणतो ना आपण, जे म्हण या तीही बघा. फुलास ट्रॅफिक आहे, बाहेरचा सीन काय असा आहे बघा, नाही का. आता आलोय बघा शीतळे ऑटो इंडस्ट्रीज मध्ये. हे जे होते पहिले मारुतीच्या शोरूमला, मारुती सर्व्हिस सेंटरला कामाला होते आणि आता त्यांनी स्वतःचं गॅरेज टाकलेलं आहे बघा. माणूस हुशार आहे, म्हणजे कसल्या गाडीचा. आणि आपली पण गाडी सुझुकीचीच आहे, त्याच्यामुळं कसलाही प्रॉब्लेम असला तरी सॉल्व ते करतातच. आता बघूयात काय नक्की झालंय ते बघतीलच. आता साधारणतः ट्रायलला गेले ते दुसरी गाडी घेऊन आल्यावरती म्हणले आपण ट्रायल घेऊया गाडीची. आता हे काम चाललंय बघा, हे वाढवतात ते ह्या गाड्या उभ्या. भरपूर गर्दी असते मित्रांनो इथं. मग गाडीचा नंबर यायला, म्हणजे आज नंबर लावला तर 2-3 दिवसांनी नंबर येतो, एवढी गर्दी असते. जेन्युइन काम करतात आणि इमानदारीनं सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं अडचण कसलीच नाही. माणसानं डोळे झाकून गाडी इथं ठेवायची आणि घेऊन जायची. आता आपल्या गाडीचा नॉब चेंज केला बघा हवाला. तर हे पूर्ण असं झालं होता खराब, बघू शकता ही अवस्था झाली. ऑटोमॅटिकली तुकडं पडायला लागलं होतं, तर हा नवीन आपण बसवून घेतला. ठीक आहे. आणि अजून जे गाडीला जी पॅकिंग आहेत हे असले बघा तिथं खाली पडलेत, तर हे आता आपण टाकून घेणार आहे. जे आपली गाडी वाजते डॅशबोर्डला म्हणा, दरवाजाला म्हणा, हे पूर्ण आपण टाकून घेणार आहे. आणि आत्ताच आपल्या गाडीचा नंबर आलाय ना, आता वाजलेत बघा,
आता वाजले 3:40. गाडीचा नंबर तशी आलाय आपल्या. गर्दीच तेवढी बघू शकता तुम्ही बाहेर. गर्दीच आहे तेवढी गाड्यांची तर करणार काय. तिथं वरती 2 गाड्या लागल्या आहेत. आपल्या गाडीचा नंबर आताशी आलाय आणि आता काम करायला घेतील. पहिलं मला वाटतं गाडी आवळायचं काम करतील, गाडी फिटिंग वगैरे करून घेतील आणि गाडी फिटिंग केल्यानंतर ना जो एसीचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह करतील. मागे डिकीमध्ये काय होतंय थोडासा आवाज येतोय तर तोही प्रॉब्लेम आहे, तोही सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. तर आता बघूया आता किती वेळ लागतोय. मग तसेच चालू केलं यांनी. आता ह्याच्यावरच परत चिकटवायचं का शी का? नाही आता वाचतंय काय मग? हा पहिल्यांदाच खोलली आहे घातली गाडी. हा 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 ह्याच्यामुळे वाचतं का? हा 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 बघा आता लावतोय का. तिकडच झालं का लावून का आत्ताशी पहिलेच खोललंय? हा हा तर काय होतं ही पण चालू झालं का नाही की ही पण धर 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 करत सगळं. ते काच वर खाली येताना सुद्धा ते वाजतं. जरा त्याचं पण बघून घे चालू चालू. हा कशी दिसते गाडी पहिल्यांदाच खुलली आहे. खतरनाक लयच विचित्र वाटते का गाडी. होय ही काढल्यावरती हा त्याच्यात काही नसल्यागतच वाटतंय, जीव नसल्यागतच. नाही ना फरक पडतो ना, पण चांगला फरक पडतो ना. हा असं गाडीचं किरकोळ जरी काम करायचं म्हणलं तरी अख्खा दिवस पाहिजे, तेव्हा गाडीचं व्यवस्थित काम होतं. नाही तर काय गडबडीत काम नाही होत आहे का नाही. ज्याला गाडीचं काम नीट करायचे ना हा त्यांनी तरी अख्खा दिवस काढून यायचा. हा आधी सारखं गडबड करून पण नाही जमत. आपल्या एसीचा आता वेंट खोलला बघा. इथला एसी फिल्टर नेला काढून. आता बघू साफ करून आणल्यावरती चिल्ड होतंय का काय. मला नाही वाटत त्याचा काय प्रॉब्लेम होईल का हो. 2 दरवाजे झाले ड्रायव्हर साईडचा आणि तिकडचं चाललंय. इथून एसी वाला माणूस येईल आणि तो बघेल आता काय होतंय नक्की. त्याला थोड्या वेळात समजेल आपल्याला. नाही तर परत उद्या आणावं लागते का काय गाडी काय माहिती. जाऊ दे किरकोळ जे काम आहे हे तर करून घेऊ एसीचं. मग बघू आज जर झालं तर ठीक आहे, नाही तर मग उद्याच्याला करून घेऊ. तुम्हाला मी अपडेट देईलच त्याची. कसा असते हा काय ब्लॉगिंग करतो ना युट्यूब साठी. लाजला तो. हे काय करताय रे तुम्ही? मामा अभ्यास करायचं सोडलं काय करताय? काय चाललंय? तू का असं केलंयस? ही काय पद्धत? ही कोणती पद्धत? अरे कांगारूगत कवड्या आणतीस. प्रांजल दीदी कुठे गेली? होय काय आलंय या वरडते काहीतरी बाहेर. गंदी लडकी. तर बघितलं कसं आहे आमचं बारकं चित्तर. पेंटीच्या एका साईडला 2 पाय घातल्यात. तर मित्रांनो आपण आलोय घरी आणि आज काही गाडीचं काम आपल्याला झालं नाही. आणि आता वाजले जवळपास 7. गाडी मग तिथं सोडावं लागली कारण ते एसी वाला काय आला नाही माणूस. आता पूर्ण झाल्यावरती आपल्याला बहुतेक तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये ते बघायला भेटेल. तर हा ब्लॉग आपण काय करू इथं स्टॉप करूयात. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनो असंच प्रेम तुमचं राहू द्या. आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.